चला स्पीडअप करायचं विनंती असेल टीम मी सर या ठिकाणी सन्माननीय बोराडे साहेब यांनी अतिशय उत्तम पद्धतीची गोलंदाजी केली आपण पाहिलं आणि मी आता साहेबांजवळ पोहोचलोय। गिरी साहेब आपलं स्वागत आहे। साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे। उत्तम पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला। एकंदरीत गोरेगाव लोणेरे प्रेस असोसिएशन जे नियोजन केलंय साहेब माझा सर्वात पहिला प्रश्न आहे की हे नियोजन तुम्हाला कसं वाटतंय? धन्यवाद प्रसाद सॉरी भरत, अतिशय सुंदर पद्धतीचं आयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे। मी खरं तर सर्वप्रथम गोरेगाव लोणेरे प्रेस असोसिएशनला त्यांचं अभिनंदन करेल आणि धन्यवाद देईल की एवढं सुंदर पद्धतीचं आपण नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। खरं तर या स्पर्धा ग्राउंड आणि वातावरण बघून असं वाटतं की पण आठवड्याभर चालायला पाहिजेत आणि या निमित्ताने आलेल्या सर्व जिल्हाभरातील प्रेस काउन्सिलचे सगळ्या वेगवेगळ्या संघाचं मी या ठिकाणी वेलकम करतो। गोरेगाव पोलीस स्टेशन, PW मानगाव बार असोसिएशन आणि मानगाव पोलीस स्टेशन या चार संघाचे आपण जे एक सन्माननीय सामने आपण आयोजित केले त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो। एवढं सुंदर आयोजन आणि चांगला खेळ आम्हाला इथे बघायला मिळाला। आजची प्रसन्न सकाळ आमची आपल्या निमित्ताने झाली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। सर्वांना शुभेच्छा देतो। थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच आणि तुमचं अभिनंदन। तुम्ही आता यानंतर जो या सामन्यामध्ये जो जिंकेल या मधल्या विजेत्यासोबत आपली अंतिम लढत होईल आणि त्यासाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद सर। थँक्यू सर। एक अप्रतिम बॉल त्या ठिकाणी आपल्याला गीते सर पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅकवरती। समोर पवार अप्परकट करायचं होतं यावेळेस चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळालं। इथं बॉल जाईल चौकार सीमा पार अगदी गली आणि पॉइंट मधून। वरती 6 बनल्या जातील। आमचे स्कोरर या ठिकाणी ऑफलाईन पाहायला मिळतील। आमचे वरिष्ठ पत्रकार सन्माननीय विजयजी गिरी श्रीवर्धनचे नामांकित पत्रकार त्यांचं या ठिकाणी आगमन झालं। मी गोरेगाव लोणेरे प्रेस असोसिएशनच्या वतीने त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। सर भरकटलेला बॉल या वेळेस व्हाईट बॉल, आणखीन एक अवांतर धाव, आणखीन एक एक्स्ट्रा। फ्रीट मात्र कंटिन्यू असेल मैदानाच्या आतमध्ये। पवार आहेत ऑन स्ट्राइक। पवारांचा वार पाहायला मिळेल का या फ्रीट वरती? पुढील बॉल गीते साहेब कमबॅक करावं लागेल। 3 षटकांची मॅच आहे। पुन्हा भरकटले खराब लाईन लेंथ वरती गोलंदाजी पाहायला मिळते। इथं काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? ओ विकेटचं पतन होईल। पवारांना केलं गार। अर्थातच PWD टीमच्या माध्यमातून पण अजूनही विचार केलात ना तर तेजस आहेत खेळपट्टीवरती, त्यांच्याकडे क्षमता आहे। पुढील बॉल गीते साहेब सज्ज झालेत। राईट मोर द विकेट। ओ फटका हवेमध्ये, उमेश कोंडविलकर आले चेंडू खाली। चांगला झेल, धक्का क्रमांक 2 दिलाय या पहिल्या षटकामध्ये गीते साहेबांनी टीम PWD ला।
या लाईन वरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. अफलातून अफलातून बघा, आपलं कर्तव्य बजावत असताना क्रिकेटची आवड, क्रिकेटची ओढ आणि क्रिकेटवरती असलेलं प्रेम सुर्वे साहेब आपल्याला पाहायला मिळते. 30 यार्ड सर्कल मध्ये पॉइंट रिझनला. मागच्या सामन्यामध्ये बोराडे साहेबांच्या खेळाचं प्रदर्शन पाहिलं. त्यांच्या टीमनं चांगलं वर्चस्व प्रस्थापित केलं या मैदानावरती. बार असोसिएशन वरती एक चांगला विजय संपादन केला. इथं PWD संघाला मात देणार. आपण सन्माननीय वकील साहेबांच्या पाहुणचाराचं तिथं लक्ष द्यावं. खूप सारी मेहनत घेतली आहे आमच्या गोरेगाव आणि लोणेरे प्रेस क्लब असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, ज्याच्यामध्ये आमच्या सिंहाचा वाटा आहे, आमचे आदरणीय मार्गदर्शक भारतजी गोरेगावकर सर आणि ज्यांची संपूर्ण ही टीम. यावेळेस फेकी करणं गरजेचं होतं. चेंडू हातात ठेवून तुम्हाला काही मिळणार नाहीये. चेंडू जर फेकला असतात तर या ठिकाणी एक काहीतरी निश्चितच विकेट आली असती. 10 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचं बॉल. ऑफलाईन स्कोरर आमचे परेशजी चांगल्या दर्जाचं काम पाहतायत, चांगली आकडेमोड करतायत स्कोर कार्ड वरती. आकड्याचं गणित ज्यांचं पक्क पाहायला मिळतंय. वा, चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस दणका दिलाय एक्स्ट्रा कव्हर मधून. चेंडू फर्रार. अल्लाह, हा दुसरा चौकार. सन्माननीय पत्रकार मित्रांना, सहकाऱ्यांना एक कळकळीची नम्र विनंती आहे. आजच्या स्पर्धा, आजचं आयोजन हा आपल्या रायगड जिल्ह्यातल्या पत्रकारांसाठी आहे. आणि आपण जर का या मैदानाच्या आसपास कुठं आपलं आगमन झालं असेल तर आपलं आदरातिथ्य, आपलं स्वागत करण्याची संधी आम्हाला मिळावी, यासाठी आपण कृपया आपली नोंद करावी आणि आपण या भव्य व्यासपीठाकडे यावं, असं माझी सर्व पत्रकारांना नम्र विनंती आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. अर्थातच षटक क्रमांक 2 फेकण्याकरता गोरेगाव पोलीस यांच्या माध्यमातून. सर नाव सय्यद सर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती आले आहेत. गोरेगाव एंड कडून तर समोर भूषण असणार आहे. इन ॲट बॅट नंबर 3. चला चला सर, मला एक अभिमानाने गोष्ट सांगावीशी वाटते की गोरेगाव लोणेरे प्रेस असोसिएशनने विनंती केल्यानंतर सन्माननीय माणगाव पोलीस, सन्माननीय गोरेगाव पोलीस यांचे संघ जेव्हा सहभागी झाले त्यावेळी या दोन्ही पोलीस ठाण्याचे जे प्रभारी अधिकारी आहेत, कर्तव्यदक्ष सन्माननीय PI साहेब आहेत माणगावचे, सन्माननीय API साहेब आमचे गोरेगावचे सुर्वे साहेब आहेत, दोघेही मैदानामध्ये आहेत. याचा मला जास्त आनंद आहे सर. हा नक्कीच सर. आणि ही स्पर्धा देखील त्यांच्या येण्यानं खूप सारी मोठी झालेली आहे, कारण हे दोन्ही मोठे व्यक्तिमत्व आज या क्रिकेटवरती ज्यांचं निस्सीम प्रेम आहे राहिलंय. अगदी त्यांच्या कार्यामध्ये त्यांनी एक चांगल्या दर्जाचं क्रिकेटही खेळलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आवर्जून आपल्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. या दोन्ही मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करू या स्पर्धेच्या निमित्ताने. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 1 बाउन्सची वॉर्निंग दिली आहे. शॉर्ट ऑफ या दरम्यान पाहायला मिळाली आहे. सय्यद सर यांच्या माध्यमातून पुढील बॉल हाताळला जाईल. वा, चांगली गोलंदाजी राहिली आहे. बघा, माणगाव पोलीस तदनंतर गोरेगाव पोलीस चांगल्या दर्जाची कामगिरी करतायत. कामगिरी दमदार राहिली आहे दोन्ही विभागाची. PWD वरती भारी पडताना पाहायला मिळतायत. बरकटले गेले. नो बॉल. केलपट्टीच्या बाहेरचा बराचसा बॉल. येणारा बॉल फ्री हिट स्वरूपाचा पाहायला मिळेल. अर्थातच भूषण करता संधी आहे. या संधीचं सोनं करावं लागेल. संधी ज्याच्या वाट्याला येते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो भाग्यवान, आणि या संधीचं जो खरं सोनं करतो तो खरा विजेता. तुम्हाला विजेता व्हायचा असेल, नो बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. पहिले 3 बॉल चांगल्या दर्जाचे हाताळले, तदनंतर मात्र सय्यद सरांनी अगदी खराब गोलंदाजी केली आहे. फ्रीट असेल पुढील बॉल. भूषण यांच्याकरता एक चांगली पर्वणी आहे. फटका हवेमध्ये आहे. फ्रीट असल्या करणारे फलंदाज सेफ असतील. जरी झेल पकडला तरी देखील एक सिंगल पाहायला मिळेल. 19 धावा या सिंगल न स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मानाची, अभिमानाची आणि रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी असणारी ही एक मोठी स्पर्धा, ज्या स्पर्धेला साथ चढलाय आज आमच्या गोरेगाव नगरीमध्ये. रायगड प्रेस क्लब संलग्न गोरेगाव लोणेरे प्रेस क्लब यांच्या माध्यमातून पत्रकार चषक 2025 व्हाईट बॉल या दरम्यानच्या कालावधीत पाहायला मिळेल. लोकशाहीचा हा 4था स्तंभ आहे मित्रांनो. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिले ना तर नुसता स्तंभ नाही तर आधार स्तंभ आहे लोकशाहीचा.
ज्याच्याकडे आपण पाहतो नो बॉल. पुन्हा एकदा नजर लागली सय्यद सर तुमच्या गोलंदाजीला. पुन्हा एकदा फ्रीड पाहायला मिळेल. 21 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 10 चेंडू फेकले गेले. इथंही तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? वा, चांगला बॉल आहे. या टप्प्यावरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. बघा, लोकशाहीचे 3 मुख्य स्तंभ आहेत: कार्यपालिका, विधिमंडळ, न्यायपालिका. आणि चौथा जो स्तंभ आहे आधार स्तंभ, ज्याला आपण प्रेस, मीडिया यांच्याकडे आपण पाहतो. आणि त्यांच्या माध्यमातून आजच्या या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. कोलात टाकलेला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना डीपला प्रोटेक्शन, सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलनं स्कोर कार्ड पुढे सरसावलं जाईल. 22 या आकड्यावरती 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या अखेरीस 11च्या सरासरीनं बनल्यात 22 धावा. स्लॉगवरचं शेवटचं षटक फेकण्याकरता कोणाला प्राचारण केलं जाईल? गोरेगाव पोलीस यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 फार महत्वपूर्ण असणार आहे टीम PWD यांच्याकरता. कारण जर विचार केला ना तर उत्तरार्धाच्या काळामध्ये गोरेगाव पोलीस उभ्या केलेल्या त्या धावा चेस करण्याकरता मैदानात उतरतील. तर नवीन गोलंदाज त्या ठिकाणी दाखल झालेत. उमेश कोंडविलकर पाहायला मिळतील आपल्याला. शेवटचं षटक असेल. अगदी सलामीला तेजस आलेत आणि ते चांगल्या दर्जाचं काम आपल्याला पाहायला मिळतील. भूषण नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. 22 धावा स्कोर कार्ड वरती आले. चला जरा स्पीडअप करा विनंती असेल उमेशजी आपणास. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. पहिला बॉल स्लॉगवरचा. उमेश कोंडविलकर गोलंदाजी ट्रॅकवरती पंचांना पार केलंय. कोला टाकलेला बॉल, अप्रतिम पेस पाहायला मिळाला. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मिड ऑफ रिझनला 30 सर्कल मध्ये एक सिंगल आली आहे. अगदी जर आपण विचार केला ना तर 2 चौकार फक्त आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि तदनंतर कुठलाही मोठा फटका आलेला नाहीये. एक्स्ट्रा रन खूप साऱ्या खर्च केल्या, अन्यथा अगदी कमी धावा त्या ठिकाणी पाहायला मिळाले असता आपल्याला. वा, चांगला बॉल यावेळेस बाईटच्या स्वरूपात एक धाव आली आहे. अप्रतिम मॅच पाहायला मिळतीये. गोरेगाव पोलीस विपक्ष PWD यांच्या माध्यमात चाललेली ही बॅटल, ही लढाई संघर्षाची. पुन्हा खोलात टाकलेला बॉल या ठिकाणी वाढलेलं पोट साहेबांचं आडवं आलं आणि त्याच कारणाने हा बॉल लिव्ह केलाय. PWD टीमला. अप्रतिम त्या ठिकाणी दर्जाचं आयोजन. पत्रकार चषकाचं 2025 आज पुन्हा एकदा हे वेळासकरांचं मैदान त्या ठिकाणी सज्ज झालंय. स्पर्धेकरता गोरेगाव ग्रामपंचायतीचं खूप सारं सहकार्य वेळोवेळी लाभलं जाते. त्यांचंही खूप सारं आपण स्वागत करूया. नवीन बॅटर्स भूषण मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. नाव सांगायचंय. बॅट्समन नेम पुढील बॉल. वा, चांगला बॉल.
नवीन बॅटर्स किशोर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी उमेशजी यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल असेल स्लॉग ओव्हरचा. धावा बनल्यात 29 स्कोर कार्ड वरती. शेवटच्या बॉल वरती मोठा फटका येईल की डॉट बॉल. ओ चांगला बॉल, अप्रतिम गुडले स्पॉट होती, पडल्यानंतर अगदी उंची गाठली चेंडून. अडबा बॅटनं त्यावरती एक फटका बनवायचं मन होता. 10च्या सरासरीनं 3 षटकांच्या समाप्तीनंतर बनल्यात 30 धावा गोरेगाव पोलीसच्या. अर्थातच PWD टीमनं बनवल्यात 30 धावा. गोरेगाव पोलीस यांना कराव्या लागतील. 18 बॉल मध्ये 31 धावा. चला 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 पुढे लगेच इनिंग सुरू करायची आहे. याच्यानंतर तुमच्या जो जिंकेल त्यांच्या सोबत विजेता माणगाव संघाचा अंतिम सामना होईल. क्या बात आहे सर. जसं आपण थीम दिले ना पत्रकारांसोबत सामना, जर इथं गोरेगाव पोलिसांनी जर हा सामना जिंकला तर पोलिसांचा पोलिसांविपक्ष सामना आपल्याला पाहायला मिळेल. PWD ला जर खेळाडू कमी पडत असतील, चंद्रकांत गोरेगावकर त्यांना खेळाडू द्या. 7 आहेत, त्यांना 4 खेळाडूंची गरज लागेल. पंचांचा मनापासून अत्यंत आभारी आहे. अखिल जोशी माझे मित्र आहेत, आमचे सहकारी पंच सर आहेत. उन्हाचा तडाखा वाढत चाललेला आहे. 3 षटकांचा सामना आहे. किती सर आता किती रन्स हवेत ते सांगा. 31 ची गरज आहे सामना जिंकण्याकरता. गोरेगाव पोलीस यांना 31 ची गरज. 18 बॉल 31 धावांची गरज. चला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्या PWD. आणि विनंती असेल सुर्वे साहेब आपले बॅटर्स लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. मगाशी पहिल्या मॅच मध्ये आदरणीय बोराडे साहेबांनी चांगली बॅटिंग केली. सुर्वे साहेब आपणही बॅट हातात घेऊन चांगली फटकेबाजी कराल अशी आम्हाला प्रेक्षकांना आस लागली आहे. दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. 31 धावांचं लक्ष, 31 धावांचं पाठलाग, एक छोटी टोटल त्या ठिकाणी चेस करण्याकरता महाराष्ट्र पोलिसांचा दणका दाखवणार का या मॅच मध्ये. 18 बॉल मध्ये 31 धावा चेस करणार का गोरेगाव पोलीस स्टेशनचे सर्व सहकारी सज्ज झालेत ही रन चेस करण्याकरता. आमचे मार्गदर्शक आणि ज्यांच्याकडे आज विशेष कमिटीची व्यवस्था आहे ते सन्माननीय उदयजी गायकवाड साहेब, त्याचबरोबर आमचे बाटे साहेब या ठिकाणी आले. त्यांचं गोरेगाव लोणेरे प्रेस असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत. सन्माननीय अशोकजी आंबेडकर, सन्माननीय केतनजी गोरेगावकर यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. धनंजय नार्वेकर या ठिकाणी आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चला नवीन त्या ठिकाणी इनिंगला सुरुवात होईल. बॅटर्स नेम सर, बॅटर्सचं नाव सांगा जरा. प्रदीप बॅटर्स नेम प्रदीप घोडके. प्रदीप घोडके. पहिला बॉल या वेळेस अगदी फलंदाजाच्या कक्षेच्या दूरवर टाकलेला स्ट्रीच होऊन फटका खेळायचा होता प्रदीपजी यांना. तद्वत मात्र पहिला बॉल डॉट बॉल स्वरूपाचा राहिलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती PWD संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतील. सिकंदर आंबोनकर, जरा उदय गायकवाड यांची भेट घ्या. वा चांगला चांगला बॉल आणखीन एकदा ऑन द राईस खेळायचं होतं. इथंही डॉट बॉल पाहायला मिळाली आहे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते PWD संघाच्या माध्यमातून. जर्सी नंबर 7 परिधान केली आहे. अर्थातच महेंद्रसिंग धोनी यांची जर्सी परिधान करून गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज उतरलेत. चांगला आत्मविश्वास. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका सजवलाय. डीपला प्रोटेक्शन नाहीये. कार्पेटच्या साह्याने चेंडू पुढे सरसावला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल या क्षेत्ररक्षकांकडून. तेजस आहेत त्या ठिकाणी. 2 धावा त्या ठिकाणी अर्जित केल्या जातील. ज्ञानेश्वर नॉन स्ट्रायकिंग एडवरती ज्ञानेश्वर सर पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल अप ट्रॅकर पद्धतीचा. याही वेळेस बॅटचा फ्लो अगोदरच निघून गेला. बॅटनं बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. तद्वत एक सिंगल आली आहे लेग बाईकच्या स्वरूपात. आमचे पंच त्या ठिकाणी पाहायला मिळतील. बंटी जाधव सर, मॅन फ्रॉम दादली. पुढील बॉल अडबा बॅटनं इथं देखील एक चांगला फटका सजवलाय.
मिड विकेटला 38 सर्कल मध्ये एक सिंगल पाहायला मिळेल. सिंगलनं स्कोर कार्ड पुढे सरसावलं जाईल 4 या आकड्यावरती. 5 बॉल अद्याप फेकले, 4 धावा खर्च केले. चांगल्या दर्जाचं षटक राहिलंय टीम PWD. चांगली सुरुवात राहिली आहे. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला, फटका फसला जाईल त्या ठिकाणी. मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. तेजस आहे, चेंडू खाली आलेत. पहिला धक्का गोरेगाव पोलिसला लागताना प्रदीप डगआउट कडे निघतील. पहिला धक्का दिलाय गोलंदाजानं शेवटच्या बॉलवरती. भरकटलेला बॉल ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेरचा. एक आव्हान तर येईल. 6 धावा म्हणजे 25 ची गरज आहे. 12 बॉल मध्ये 25 धावा. मानली तो हार आहे, ठाणली तो जीत आहे. तुम्हाला त्या ठिकाणी एक पॉझिटिव्ह विचार ठेवावा लागेल, माइंडसेट बनवावा लागेल. कव्हरला वा अप्रतिम झेल टिपलाय. PWD संघ त्या ठिकाणी आता मात्र हेवी ठरतोय. आणखीन एक धक्का, धक्का क्रमांक 2. कृपया माझी विनंती असेल, आलेले पत्रकार संघाने आपली उपस्थिती आपण व्यासपीठाकडे यायचं आहे आणि पहिली उपस्थिती नोंद घ्यायची आहे. विनंती असेल. पाटील मेजर सर मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल याही वेळेस एक्स्ट्रा कव्हरला. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. इथं सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं होतं. एक सिंगलच पाहायला मिळेल. थांबवलंय, रोखलंय. यानंतर यांचा अंतिम सामना होईल. तो दोन षटकांचा राहील. 2 ओव्हरचा राहील याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. पुढील मॅच मनगाव पोलीस यांच्या विरुद्ध कोण खेळणार? गोरेगाव पोलीस की PWD? चांगला स्ट्रोक यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. खाली रिझन आहे, खाली एरिया आहे. चेंडू जाईल, ट्रॅव्हल होईल, सीमा पार, बिलॉंग, चौकार. क्यू डीजे 11 धावा स्कोर कार्ड वरती. 20 ची गरज. मुंडे सर आहेत, सुग्रीव मुंडे. वाह, जिनके आगे अच्छे अच्छे गोलंदाज के होश भी पड़ जाते ठंडे, ऐसे हमारे सुग्रीव जी मुंडे. पहिल्या बॉल वरती चौकार खेचलाय. ओह क्या बात आहे. स्लॉक स्वीपचा अटेम्प्ट करायचं होतं यावेळेस. त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला प्रोटेक्शन 38 सर्कल मध्ये पाहायला मिळालं. एक सिंगल आली आहे. 12 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोरेगाव पोलीस की PWD कोण असणार आहे? पणगाव पोलीस यांच्या विरुद्ध तो फायनलचा सामना खेळणार. काही वेळेस चांगला स्ट्रोक पाटील सर त्या ठिकाणी पाहायला मिळतील. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. चांगली रनिंग बिटवीन. 14 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. या दुहेरी धावेनं 17 ची गरज आहे. 17 ची गरज आहे सामना जिंकण्याकरता. पुढील बॉल तेजस यांचा. वा, चांगला स्ट्रोक. पॉइंटला त्या ठिकाणी प्रोटेक्शन जरूर आहेत.
पण इथं आउटफील्ड तेज जरी असली तरी चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. पुन्हा 2 धावा आल्यात, पुन्हा 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. 16 धावा पाहायला मिळतील. 15 ची गरज आहे सामना जिंकण्याकरता. 6 बॉल 15 ची गरज आहे. सुग्रीवजी मुंडे आणि मेजर साहेब 6 बॉल 15 ची गरज. एक चांगली फटकेबाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 15 ची गरज असताना स्लॉगवरचं षटक अजय आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. सुग्रीवजी मुंडे रोहा प्रेस क्लब इथं आलेले आहे. मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. गोरेगाव लोणेरे प्रेस क्लब तर्फे आपलं सहर्ष स्वागत. रोहाचा आमचा संघ इथं उपस्थित आहे. चला चला 6 बॉल 15 स्लॉगवरचं षटक कोण असणार आहे? सॉरी, पोलादपूर संघ आलेला आहे. पोलादपूर संघ आलेला आहे. मी विनंती आहे, पोलादपूर संघाला विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे यायचंय. चांगला स्ट्रोक. यावेळेस मात्र डीप मिड विकेट मधून प्रोटेक्शन पाहायला मिळेल. एक सिंगल आली आहे. सिंगलनं स्कोर कार्ड मात्र पुढे सरसावला जाईल. 17 या आकड्यावरती 14 ची गरज आहे. 5 बॉलचा खेळ इथं शिल्लक आहे. समीकरण आता मात्र पोचले 5-14. फुलटॉस बॉल. यावेळेस फुलटॉल वसूल करणार का? लॉंग ऑनला भूषण त्या ठिकाणी पाहायला मिळतील. नो बॉल असणार आहे भीमर आणि त्याच कारणाने पंचांचा इशारा आलाय. या 2 धावा स्कोर कार्ड वरती. 19 येणारा बॉल फ्रीटचा. 12 ची गरज आहे सामना जिंकण्याकरता. मुंडे साहेब ठरणार का हिरो मॅचचे? ओ यावेळेस मात्र वाईट आलेल्या संघाचं हार्दिक स्वागत असेल. गोरेगाव लोणेरे प्रेस क्लब तर्फे आपलं सहर्ष स्वागत. पोलादपूर संघ इथं हजर झालेले आहे, त्यांचं सहर्ष स्वागत. एक्स्ट्रा हाईट व्हाईट बॉल आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अवांतर आली आहे. 20 धावा स्कोर कार्ड वर. आणखीन एक चांगला स्ट्रोक यावेळेसही. वा चौकार आलाय मुंडे साहेबांच्या बॅट मधून. ठोक काढीचे. 4 बॉल 7 ची गरज आहे. 4 बॉल 7 ची गरज. मुंडे साहेब त्या ठिकाणी आगेकूच करताना पाहायला मिळतील. हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय. 3 बॉल 7 ची गरज आहे. सामना क्लोज जाणार. सामना क्लोज जाणार की एका फटक्यात मुंडे साहेब संपवणार? 3 बॉल 7 ची गरज असताना. पोलादपूर संघाचं हार्दिक स्वागत. मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती चांगला स्ट्रोक. वा भन्नाट स्ट्रोक आलाय. त्या ठिकाणी त्या दर्जाचं क्षेत्ररक्षणही राहिलंय भूषण यांच्या माध्यमातून. लाईनमन चौका आहे का? ऑन फील्ड घेतलाय. धन्यवाद. 26 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. 5 ची गरज आहे. 2 बॉल 5. गोरेगाव लोणेरे प्रेस क्लबचे अध्यक्ष सर्व सन्माननीय सभासद यांना विनंती असेल की आपण पोलादपूर संघाचा प्रेस क्लबचा यथोचित सन्मान आणि सत्कार करायचा आहे. शार श्रीफळ आणि वृक्ष अर्पण करायचं आहे. सन्मान चिन्ह द्यायचं आहे. 1 बॉल 5 षटकाराची गरज आहे. आणि हा वा काय षटकार खेचलाय. सुग्रीवजी मुंडे ठरले त्या मॅचचे हिरो. अप्रतिम. हा क्रिकेटचा रंगारंगी सोलाय. बघा अगदी मॅच कुठे होती? शेवटच्या बॉल वरती आली जिथं 5 ची गरज होती आणि त्या बॉल वरती षटकार ठोकला. वा अप्रतिम. मावळे आम्ही गोरेगाव पोलीस स्टेशनचे अनोखा आमचा डाव. या ट्रॉफीशी आहे आमचं नातं. आम्हाला कशाला नडता राव. या फटक्यातून हे दाखवून दिलंय. चला दोन्ही संघाच्या दोन्ही गोरेगाव पोलीस ठाण्याचे कर्णधार माणगाव पोलीस ठाण्याचे कर्णधार नाणेफेक करून घ्यायचं आहे. मी पोलादपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष यांना विनंती करतो की आपल्या हस्ते नाणेफेक करून घ्यायचे आहे. अंतिम फायनल सामना